आहे एका लेडी डॉनची। कळवा परिसरातले स्थानिक दहशतीत आहेत आणि ही दहशत आहे लेडी डॉन ताराबुल निशा उर्फ मनियाची। खंडणी, चोरी आणि हप्ता वसुलीचे तिच्यावर आरोप आहेत। तर एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून मनियाचा भाऊ गेल्या 3 महिन्यांपासून तिच्यावर सतत अत्याचार करतोय। पण राजकीय नेते आणि पोलिसांचाच तिला वरदहस्त असल्यानं ती इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतेय असा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय। कळव्यातील हा भास्कर नगरचा परिसर, सध्या हा परिसर प्रचंड दहशतीखाली आहे। ही दहशत आहे ती लेडी डॉन ताराबुल निशा उर्फ मनियाची। खंडणी, हप्ता वसुली आणि चोरीनं इथल्या स्थानिकांना तिनं गिरीस आणलंय। तिनं एका अल्पवयीन मुलीचं अपहरण देखील केलंय आणि तिच्यावर मनियाचा भाऊ गेल्या 3 महिन्यांपासून अत्याचार करतोय। तर अपहरण केलेल्या मुलीच्या भावांना तिनं विजेचे शॉक दिले। मनिया ने मेरी लड़की से अपने भाई के साथ बलात्कार कराई 2 महीने से, नशा की गोली खिला के। और जब मेरे को मालूम पड़ा तो उसको गांव छोड़ के आई। उसका भाई जाके गांव से लेके आया है, मनिया अपना कब्जे में रखी है। पुलिस से कंप्लेंट की थी तो पुलिस वाले नहीं लिए। मेरे को कंप्लेंट करने आए तो धमकी देने लगा कि उल्टा तू ही लटकेगी, उल्टा तू ही फंसेगी, केस वापस ले ले। या मनियाला पोलिसांचाही धाक नाहीये। तिची कोणी तक्रार करायला गेल्यास ती स्वतः पोलीस स्टेशन मध्ये येऊन पोलिसांसमोर तक्रारदाराला शिव्या देते, मारहाण करते। जेव्हा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अखेर तिच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून बॅनर्सवर ही लेडी डॉन झळकते आणि इतके आरोप असूनही पोलीस तिच्यावर अजूनही कारवाई करत नाहीत। यावरून लेडी डॉनच्या दहशतीला राजकीय नेत्यांची आणि पोलिसांची भर असल्याची शक्यता नाकारता येत नाही। मनोज देवकर, IBN लोकमत, ठाणे। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर पाहणार आहोत मुंबईतल्या इतर घडामोडी।